आणि ज्यांनी आपल्या हातात भगवा घेतला आणि त्याचा रंग इतका भगवा केला की पुरुषांचे डोळे दिपायला लागले, असे तुमचे माझे सर्वांचे आवडते आमदार माननीय बाबासाहेब काळे. आता आपल्या राजे म्हणतात दादा, पण ते कृतीतून 100% दादाच आहे. नाही, मला काही ते शक्य नाही व्हायचं, कारण मी काय त्याच्यातून दादागिरी ती वेगळी नाही पाहिजे ना. तर दादा हे कवच लावू नका, ते आपल्याला दाचीन नाही. 15-20 वर्ष आपण दादा दादा म्हणलो आणि उलट पडलो. त्यामुळे नका 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 दादा म्हणू नका. आपले जे शेठ आहेत आमदार साहेब आहेत तेवढं ठीक आहे, पुढचं जीवन आपलं नीट होईल. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज इथे आपल्या सभापती ताई आहेत, इकडे गटनेते आहेत, जिल्ह्याचे गटनेते आहेत, तिकडे तालुक्याचे गटनेते आहेत आणि संपूर्ण पंचायत समिती सदस्य एक एक रणरागिणी अशी आहे ना की मला नाही वाटत आता 5 वर्ष आमदार साहेब तुम्हाला फार त्रास होईल पुढं. आता वाटायच आहे. आणि उपसभापती हा कार्यकर्ता माणूस आहे, डोक्याने लढणार आहे, त्यामुळे ते काय आता काय खरं नाही. म्हणून मला असं वाटतच नाही की आपण फार काळजी करावी. आणि जीवन साहेब तुमच्याविषयी आई वडिलांनी तुमचं नाव जीवन काय ठेवलं याचा आता परिचय होतो. कारण तुम्ही ना निराशाला फेकून देऊन इतका जबरदस्त तुमच्यामध्ये एक आई वडिलांनी भरलेले एक मोठं जोश भरलेला आहे. आणि नेहमी विजयी रथात बसणारी माणसं ही कधी हार नाही म्हणत. तसे आज इथे झेडपीचे 5 सदस्य आहेत आणि गटनेते आपले पाहिले तर ते कुठेही झुंजून येतील, दगडावर डोकं असतील दगड फोडतील पण डोकं नाही फुटून द्यायची. कारण ही तयार मंडळी आहे, हुशार आहेत. आणि आता तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्याला तोंड टाकली, ज्यांनी आपल्याला एक वेगळं रूप द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे आमदार साहेबांना चेपवण्याचा भरपूर प्रयत्न झाला, परंतु त्यांनी त्यांच्या अभ्यासू वृत्तीनं, कौशल्यानं आणि अतिशय सुंदररित्या कामातून त्यांना उत्तर दिले. तरी पण अजून ती काही चाचपायची थांबत नाही. आता कालही पण कुठे गेले, काय झालं, काय दाखवायची गरज नाही. पण चला तो एक शोक्यास आपण ग्रहित करू. यापुढे फक्त तिथे एक वाक्य लिहिलं आहे साहेबांनी, एकजुटीने राहा, नात्याने वाद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभा राहा, तरच तुम्ही टिकाल आणि या खेळताल टिकवा. जास्त मी तुम्हाला काही बोलणार नाही. कार्यकर्ता तुमचाच आहे, पक्ष तुमचाच आहे, कार्यकर्ता तुमच्या भोवती फिरणार आहे. त्याची शेवटपर्यंत जाण ठेवा. कारण तुम्ही निवडून आला 15 किंवा 3 आठवड्यांनी, परंतु हा कार्यकर्ता पूर्ण जन्म अर्पणीत आहे. भले तो उभा राहिला, त्याला तिकीट नाही मिळालं, काय उभेच नाही राहिले, त्याचा विचारच नाही केला, परंतु त्यांनी जीवापार प्रेम करून पक्षाच्या या कामाला कुठेही काही केलेलं नाही. आणि तालुक्याचं विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा की महाराष्ट्रात काय चाललंय, कोणत्या पद्धतीचं राजकारण आहे, त्याला खेड तालुक्याच्या काही मंडळींनी बांध घातला आणि ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील आणि आमदारांनी तर प्रश्नच नाही, त्याला एक वेगळा आकार दिला. हुतात्मा राजगुरूंची भूमी आहे, इकडे वाकड्या नजरेने पार तर तुम्हाला सोडणार नाही, असा हा हिशोब झालाय. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना कामाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि तुमच्या हाताने काम व्हावं यासाठी तुम्हाला मार्गदर्शक म्हणून आमदार साहेब जे आहेत, तशा पक्षाच्या कोणत्याही माणसाची तुम्ही आठवण करा. तुमच्या पाठीमागे 24 तास आम्ही उभे आहोत. कोणतीही वेळ असो, तिथे मला कोणताही शिवसैनिक असेल, महिला शिवसैनिक असेल, कुठेही कमी पडणार नाही. कारण आम्हाला शिकवण माननीय शिवसेना प्रमुख आणि पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची आहे. ही सेवा अखंड राहील. काय पिके बरोबर आहे की नाही? त्यामुळे
तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जास्त काही बोलणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.